भगवान बुद्ध वनामधून चालले होते. वाट बिकट होती. जंगली श्वापदांचा धोका होता. बुद्धाची पाऊले निर्भयपणे पडत होती. तेवढ्यात एक दमदार आवाज उमटला, थांब, एक पाऊलही पुढे टाकू नकोस. बुद्ध थांबले. त्यांनी मागे वळून पाहिले. आकराळ विक्राळ अंगुलीमान उभा होता. हातात तळपणारी तलवार होती. बुद्ध त्याच्याकडे पाहून हसून म्हणाले, अरे, मी कधीचाच थांबलो आहे. तू केव्हा थांबणार? बुद्धाचे हे निर्भयपणे उच्चारलेले शब्द ऐकून अंगुलीमान मनातून सरकला. आतापर्यंत कुणीही त्याच्याशी एवढ्या निर्भयपणे बोललेलेच नव्हते. समोर अंगुलीमान उभा ठाकला आहे म्हणताच माणसे गडबडीत व्हायची. अंगावरचे दागिने आणि असेल नसेल त्या वस्तू काढून द्यायची. पण आज मात्र काही वेगळेच घडले होते. एका तपस्व्याच्या निर्भयतेची प्रचिती आज अंगुलीमानाला आली होती. बुद्धाने आपल्या प्रेमळ आणि मधुर वाणीतून अंगुलीमानाला उद्देश केला. अंगुलीमानाचे परिवर्तन घडून आले. तो बुद्धाचा शिष्य बनला. निर्भयता हा आदर्श व्यक्तिमत्वाचा अविभाज्य घटक आहे. महान कृत्य करण्यासाठी महान अशी निर्भयता तुमच्या अंगी असावी लागते. मनात भय असेल तर तुम्ही कोणतेही काम यशस्वीरित्या करू शकत नाही. निर्भयता ही मनाची अवस्था आहे. ती साधनेनेच प्राप्त होते. निर्भयता हा एक सद्गुण आहे. तो सरावानेच अंगी बिंबवला जातो. एरियाना हफिंग्टन म्हणतात, निर्भयता ही आपल्या एखाद्या स्नायूप्रमाणे असते. आपल्या स्नायूचा जितके अधिक वेळा आपण वापर करू तितके ते बळकट बनतात. सातत्याने निर्भयपणे वागल्यामुळे व्यक्ती अधिकाधिक निर्भय बनते. नॅथन फिलन यांनी एके ठिकाणी म्हटले आहे, मी एक लहान मुलगी पाहिली. ती मुलगी हाताने एका किड्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होती. स्पर्श करताच ती ओरडली, होय, मी माझ्या भीतीवर मात केली आहे. मी ते करून दाखवले आहे. मी ते दृश्य पाहिले. त्या दृश्याने मी बराच प्रेरित झालो आणि पुढे चालू लागलो. जन्मतः माणसे निर्भयच असतात. नव्याने जन्मलेल्या बालकाच्या मनात कशाचेही भय नसते. पण जसजसे बालक वाढत जाते, मोठे होत जाते, तसतसे त्याच्या मनाच्या कोऱ्या पाटीवर रेघोट्या ओढल्या जातात. आजूबाजूचे लोक, नातेवाईक त्याच्यावर संस्कार करतात. त्यात भयाचाही संस्कार घडतो. लहान मुलाला प्राणी, आग, भूत यांची भीती वाटू लागते. जन्मतः भयमुक्त असणारा बालक भयाने युक्त बनतो. आयुष्यभर नवीन नवीन भय त्याच्या मनात घर करतात. आहे ते गमावले जाण्याचे भय, नातेवाईकांच्या वियोगाचे भय, व्यापार बुडण्याचे भय, नोकरी गमावल्या जाण्याचे भय, मरणाचे भय इत्यादी नवीन नवीन भीती त्याच्या मनात आकाराला येतात आणि ठाण मांडून बसतात. माणूस या भयांच्या छायेतच जगत असतो. भयमुक्त होऊन जगणे ही जीवनाची माणसाकडून अपेक्षा असते. फारच थोडे लोक ही अपेक्षा पूर्ण करण्यामध्ये यशस्वी होतात. संकट हे वादळाप्रमाणे असते आणि निर्भयपणा हा जहाजाच्या शिडाप्रमाणे. संकटरूपी वादळ निर्भयपणाच्या शिडात भरूनच आयुष्याचे जहाज हाकारावे लागते. प्राणांचे भय हे सर्वात मोठे भय असते. मनुष्याला त्याचा जीव सर्वात प्रिय असतो. फार थोडे लोक प्राण जाण्याच्या भयावर मात करून निर्भयपणे जगू शकतात. अंगुलीमानाला बोध करणाऱ्या बुद्धाला प्राण जाण्याचे भय वाटत नाही. काही गमावले जाण्याचे भय वाटत नाही. म्हणूनच ते निर्भयपणे त्याला म्हणतात,
तू कधी थांबणार असे विचारण्याचे साहस ते त्यांच्या निर्भय वृत्तीमुळेच करू शकतात. प्राण जाण्याचे भय असताना देखील ज्यांनी आपली मान झुकवली नाही अशा महान व्यक्तींची उदाहरणे इतिहासात आपल्याला सापडू शकतात. कठीण प्रसंगातही त्यांनी निर्भयतेचा प्रत्यय आणून दिल्याचे आपल्याला दिसून येते. आज इतिहास अशा लोकांचे पोवाडे गाताना आपल्याला दिसून येतो. मॅसिडोनिया हा अलेक्झांडर अथवा सिकंदरचा मूळ प्रदेश. तेथूनच सिकंदर जग जिंकण्यासाठी निघाला. भारताच्या सीमेवर येऊन पोहोचला. सिकंदराचे सैन्य शूर होते. सिकंदराचे नेतृत्व कणखर होते. त्याच्या नेतृत्वात विजयाची पताका फडकत होती. भारतात आल्यावर सिकंदराची गाठ राजा पोरसशी पडली. इसवी सन पूर्व 326च्या सुमारास झेलम नदीच्या परिसरात सिकंदर आणि पोरसच्या सैन्यात युद्ध झाले. पोरसकडे 200 प्रशिक्षित हत्ती होते. या हत्तीच्या पायाखाली सिकंदराचे अनेक सैनिक मारले गेले. पण विजयाची माळ शेवटी सिकंदराच्याच गळ्यात पडली. पोरसला बंदी बनवण्यात आले. साखळदंडाने जखडण्यात आले. बंदिवान पोरसला सिकंदर पुढे हजर करण्यात आले. तेव्हा सिकंदरने पोरसला विचारले, हे राजा, मी तुला कसे वागवावे? आपण युद्ध हरलो आहोत. आपण बंदिवान आहोत. कोणत्याही क्षणी आपला जीव जाऊ शकतो हे पोरसला माहित होते. अशा ही अवस्थेत पोरस सिकंदरला म्हणाला, हे राजा, मला एका राजाप्रमाणे वागव, कारण मी माझ्या मातृभूमीच्या रक्षणासाठी लढत होतो. तुझ्या मातृभूमीवर परकीयांनी आक्रमण केले असते तर तूही असेच केले असते. पोरसच्या या निर्भय उत्तराचा सिकंदराच्या मनावर खोल परिणाम झाला. त्याने पोरसची सुटका केली. निर्भयतेच्या गुणामुळे पोरसला नवीन जीवन मिळाले. निर्भयपणे वागल्यामुळे नेहमी जीव वाचतो असे नाही. प्रसंगी प्राण गमवावे लागतात. परंतु निर्भयपणे वागून जे लोक आपले प्राण गमावतात, इतिहास त्यांना कधीही विसरत नाही. इतिहासाची पाने अशा शूरांच्या गाथांनी भरलेली आहेत. स्वराज्यावर मिर्झा राजे जयसिंग यांची स्वारी झाली होती. सोबत दिलेर खानही होता. पुरंदरचा किल्ला स्वराज्याचे प्राण होता. पुरंदर पुण्याच्या आग्नेय दिशेला 24 मैल अंतरावरील समुद्र सपाटीपासून 4564 फूट उंचीवरील एक बळकट गडकोट होता. पुरंदरचा घास घेण्यासाठी मिर्झा राजे आतुर झाला होता. त्याने प्रचंड सामग्री आणि सैन्य घेऊन पुरंदर जिंकण्यासाठी दिलेर खानाला पाठविले. सोबत दाऊद खान, कुतुब खान आणि इतर सरदारही दिले. 14 एप्रिल 1665 रोजी पुरंदरचा शेजारी किल्ला वज्रगड मोगलांच्या ताब्यात आला. आता मोगलांनी पुरंदरवर चढाई केली. पुरंदरचे किल्लेदार होते मुरारबाजी देशपांडे. मुरारबाजी नेटाने पुरंदर लढवत होते. युरोपियन तोपची निकोलस मनुची याच्या मदतीने मोठे मोठे लाकडाचे धमधमे उभारून दिलेरने त्यावर तोफा चढवल्या. प्रचंड अशा तोफांच्या माऱ्याने पुरंदरची तटबंदी ढासळली. पण मुरारबाजीचे निर्भय हृदय हार मानायला तयार नव्हते. मुरारबाजीने 700 मावळे सोबत घेतले. करू किंवा मरू या बाण्याने मावळे मोगलांशी लढत होते. मुरारबाजीने तर चक्क हत्तीवर बसलेल्या दिलेर खानावरच चढाई केली. मुरारबाजीचा पराक्रम बघून दिलेर खानही चकित झाला. हाताला शेला गुंडाळून मुरारबाजी लढत होते. दिलेर खान मुरारबाजीला म्हणाला, तू मोठा शूर शिपाई आहेस. तुझा हा अद्भुत पराक्रम पाहून मी चकित झालो आहे. तू ह्या समयी कौल घेऊन माझ्या स्वाधीन हो. मी तुला मोठ्या योग्यतेस चढवितो. पण स्वाभिमानी मुरारबाजीला मरणाचे भय नव्हते. वतनाची हाव नव्हती.
मुरारबाजी बानेदारपणे दिलेर खानाला म्हणाला, मी शिवाजी महाराजांचा निष्ठावान शिपाई आहे. मी तुझा कौल घेतो की काय? प्राण गेला तरी मी शरण येणार नाही. असे म्हणून मुरारबाजीने आणखी द्वेषाने हल्ला चढविला. निर्भयपणे लढता लढता मुरारबाजी शहीद झाले. इतिहासाच्या पानात त्यांची गाथा अमर झाली. निर्भयपणे मृत्यूला सामोरे जाणाऱ्यांना इतिहास कधीही विसरू शकत नाही. भय म्हणजे जिवंतपणी आलेले मरण. बेथ फॅन्स्की म्हणतात, सर्वात भयानक कबर म्हणजे भय. या कबरीत मनुष्य जिवंत गाडला जातो. राणोजी शिंदेचा पराक्रमी पुत्र म्हणजे दत्ताजी शिंदे. उत्तरेत मराठा अफगाण संघर्षात दत्ताजी शिंदे पंजाब प्रांताची धुरा सांभाळत होता. 10 जानेवारी 1760 सकाळच्या सुमारास नजीब खानाचे रोहिले बुराडी घाट ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. साबाजी शिंदे मोजक्या सैन्यानिशी बुराडी घाटाचे रक्षण करत होता. रोहिल्यांच्या आक्रमणाची खबर दत्ताजीला लागली. दत्ताजी घोड्यावर स्वार होऊन बुराडी घाटाकडे शत्रूचा समाचार घेण्यासाठी निघाला. रोहिला निशाणबाज झुडपात लपून होते. त्यांनी येणाऱ्या दत्ताजीवर लपून गोळी चालविली. दत्ताजी रणांगणात कोसळला. जखमी दत्ताजीजवळ कुतुबशहा हत्तीवर बसून पोहोचला. कुतुबशहाने दत्ताजीला विचारले, क्यों पटेल, अब भी लढोगे? दत्ताजीला मरण नजरेपुढे दिसत होते, पण मरणाला घाबरण्या इतकी त्याची निर्भयता कमकुवत नव्हती. मरणाच्या भयावर विजय मिळविलेला दत्ताजी निर्भयपणे कुतुबशहाला म्हणाला, बचेंगे तो और भी लढेंगे. कुतुबशहाने तलवारीने दत्ताजीचे शीर कापले, पण दत्ताजी आपल्या निर्भय वृत्तीमुळे इतिहासात अमर झाला. 14 जानेवारी 1761 रोजी हरियाणातल्या पानिपत गावाजवळच्या मैदानात पानिपतचे तिसरे युद्ध झाले. अफगाण सेना अहमद शहा अब्दाली याच्या नेतृत्वात आणि मराठे पेशव्यांच्या नेतृत्वाखाली लढले. मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख एक दख्खनी लढवय्या मुस्लिम होता. इब्राहिम खान गारदी हे त्याचे नाव. पानिपतच्या युद्धात मराठे प्राणपणाने लढले, पण शेवटी मराठ्यांची हार झाली. मराठा सैन्याची वाताहत झाली. अब्दालीला निसटता का होईना, पण विजय मिळाला. पानिपतच्या या तिसऱ्या युद्धात इब्राहिम खान गारदी शेवटपर्यंत लढत राहिला. पळून जाण्याची संधी असतानाही पळून गेला नाही. युद्धात मोठमोठे सेनापती मारले गेले, पण इब्राहिम वाचला. त्याच्या पायाला जखम झाली. लंगडत लंगडत चालणाऱ्या इब्राहिम गारदीला अब्दाली पुढे हजर करण्यात आले. इब्राहिमचा पराक्रम अब्दालीने पाहिला होता. अब्दालीने त्याला जीवनदान देण्याचे मान्य केले. तू अफगाणिस्तानला चल, तुला अफगाण सैन्याचा सेनापती करतो असे सांगितले, पण इब्राहिम गारदी बदला नाही. अफगाणिस्तानात मिळू शकणारे ऐश्वर्य त्याने नाकारले. जीवनदान मिळालेला इब्राहिम गारदी लंगडत लंगडत परत जाऊ लागला. अब्दालीने त्याला थांबवले आणि विचारले, इब्राहिम, तू आता पुढे काय करणार? तेव्हा सर्व भयांवर मात केलेला इब्राहिम म्हणाला, काय करणार बादशहा, इथून जाईन, सैन्य गोळा करेन आणि अफगाणिस्तानवर चढाई करेन. इब्राहिमच्या या निर्भय उत्तराने अब्दाली चरकला. त्याने इब्राहिम गारदीचा वध केला, पण आपल्या निर्भयतेचा प्रत्यय आणून देणारा इब्राहिम गारदी इतिहासात अमर झाला. महात्मा बुद्ध, पोरस, मुरारबाजी, दत्ताजी शिंदे, इब्राहिम खान गारदी या सर्वांची निर्भयता वाखाणण्यासारखी आहे. प्राणावरचे संकट बेतले असताना देखील या सर्वांनी आपली निर्भयता कायम राखली. या सर्वांचे व्यक्तिमत्व हे आमच्यासाठी आदर्श ठरावे असेच आहे. आयुष्यात येणाऱ्या छोट्या छोट्या अडचणी, समस्या, संकटे, नुकसानीचे भय
यांनी जेव्हा आम्ही घाबरून जातो तेव्हा या महापुरुषांचे स्मरण केल्यास आम्हाला निश्चितच धीर प्राप्त होऊ शकतो, निर्भयतेचा धडा मिळू शकतो. निर्भय व्यक्ती संकटांची तमा बाळगत नसते. एलिझाबेथ गिल्बर्ट म्हणतात, फिअर हू केअर. या महापुरुषांना आदर्श मानून त्यांचा आदर्श आपल्या नजरेपुढे ठेवूया. निर्भयता हा सद्गुण जोपासना केल्याने वृद्धिंगत होतो. छोट्या छोट्या प्रसंगांमधून आपल्या निर्भयतेचा प्रत्यय आणून देऊया. निर्भय वृत्तीची जोपासना हे आदर्श व्यक्तिमत्वाच्या निर्मितीमधील मैलाचा दगड ठरेल. देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व क्रांतिकारकांनी निर्भयतेच्या याच गुणांचा प्रत्यय आणून दिल्याचे दिसून येते. निर्भयतेचा गुण नसतील तर इतर सर्व सद्गुण व्यर्थ ठरतात. एका शायराने म्हटलेलेच आहे, टूटने और बिखरने का चलन मांग लिया, टूटने और बिखरने का चलन मांग लिया, हमने हालात से शीशे का बदन मांग लिया. हम भी खड़े थे तकदीर के दरवाजे पर, हम भी खड़े थे तकदीर के दरवाजे पर, लोग दौलत पर गिरे, हमने वतन मांग लिया. राजेश खवले यांचे आगामी पुस्तकातून. संपर्कासाठी आणि अधिकच्या क्लिप विनामूल्य मागणी करण्यासाठी संपर्क क्रमांक 94 22 91 7003.